नमस्कार शेतकरी बांधवांनो, उर्वरित पीक विमा जो आहे तो या ठिकाणी वाटप याचं सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पीक विमा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप होणं अपेक्षित होतं। मात्र सरकार व विमा कंपन्यांनी वाढीव पीक विमा वाटपासाठी 2023च्या ₹1 पीक विमा या योजनेच्या पीक विमा वाटपाच्या निकषात काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। प्रत्येक विभागाच्या अंतिम पीक कापणी अहवालानुसार पीक विमा वाटप केला जाणार आहे। त्यामुळे आतापर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलेला नाहीये। कोणते शेतकरी असणार आहेत पात्र? ज्या भागामध्ये अधिसूचनेच्या 25% पीक विमा वाटप करण्यात आलेला होता, अशा शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही सोयाबीनच्या पीक विम्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विम्यासाठी पात्र झालेले असाल आणि तुमचा संपूर्ण पीक विमा ₹20,000 मंजूर झालेला असेल, तर तुम्हाला 25% नुसार ₹5,000 पीक विमा आधीच मिळालेला असेल आणि आता उर्वरित 75% नुसार तुम्हाला ₹15,000 मिळतील। शेतकऱ्यांनो, तुम्हाला सरसकट या ठिकाणी पीक विमा कसा मिळणार आहे ते पाहूया। शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक नुकसानीच्या तक्रारी म्हणजेच क्लेम करण्यात आलेला होता। त्यातील ज्या शेतकऱ्यांचा क्लेम विमा कंपनींनी मंजूर करून त्याचा सर्वे केलेला आहे, त्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार वाढीव रक्कम वाटप करायला सुरुवात झालेली आहे। या मंडळात सरसकट पीक विमा, जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून पीक कापणीचं अंतिम अहवाल सादर करण्यात आलेले आहेत। या अहवालानुसार जे मंडळ पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत, अशा मंडळांमध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी। धन्यवाद।